बघा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ याच्यावर कोट आहे बाबासाहेबांचं, तुमच्याकडे आला असेल, तुम्ही वाचवत असाल तर. बाबासाहेबांचं बुद्ध धम्मच का स्वीकारला बाबासाहेबांनी, मला बुद्धच का प्रिय आहे, मी बुद्ध धम्म संघाशिवाय इतर कोणालाही मानणार नाही. जसं नत्थी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं असं का म्हणाले, का वधवून घेतलं, याचा सारांश तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये आहे. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिले बघा, तुमच्याकडे जर हा ग्रंथ आला तर बाबासाहेब म्हणतात आपले बौद्ध धम्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो. बघा आपले बाबासाहेब काय म्हणतात, बौद्ध धम्म 3 सिद्धांतांची दीक्षा देतो. एक तर प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धम्मच जगातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धम्माचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचं आपल्या मत आहे. आणि आज खरोखरच बघा देश युद्धाने होरपळून जात आहे. आज युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आणि आज जगाला युद्धाची नव्हे तर जगाला आजही आणि उद्याही आणि कालही बुद्धाचीच गरज आहे, होती आणि राहील. कारण भगवान बुद्धांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची शिकवण दिली. भगवान बुद्धांनी शांतीचा पुरस्कार केला. अंगुलीमालाच्या हातातलं शस्त्र भगवान बुद्धांनी टाकून दिलेलं आहे. आणि त्यामुळे युद्धाकडे जग जात असताना तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे आपलं मन निर्मळ करणे, आपली वाणी निर्मळ ठेवणे, आपलं आचरण शुद्ध ठेवणे. कारण आपल्याकडे पाहून इतर लोकांना वाटलं पाहिजे मी बुद्ध धम्माचं आचरण केलं पाहिजे, मी दान पुण्य केलं पाहिजे, मी सील पालन केलं पाहिजे, मी ध्यान केलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे का नाही.